मान्यवर नेते मंडळी आणि ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व भाग्यवान पुरस्कारते, खरोखरच हा कार्यक्रम म्हणजे अगदी क्रांती घडवणारा आहे आणि हा महाजनांनी घडवलेली क्रांती खऱ्या अर्थानं डोळ्याची पारणे फुटणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जनसेवेचं व्रत घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि कुणीतरी आपल्याला शाबासकी द्यावी जेणेकरून पुन्हा तुम्हाला ऊर्जा वाढेल आणि कामाला लागाल, अशा प्रकारची अपेक्षा या संस्थेची आहे. कोणी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, कोणी समाजसेवेत प्रावीण्य मिळालेलं आहे, अनेक गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवणारी माणसं या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सातत्यानं गेले 13 वर्ष अशी माणसं शोधायची. संपूर्ण देशामध्ये माणसं नेमावी लागतात, त्यांची नावं मागवावी लागतात, त्यांची माहिती मागवावी लागते. हा सगळा खटाटोप एखादा देशप्रेमी माणूसच करू शकतो आणि ते सर्व देशप्रेम महाजनांच्या कौशल्यामध्ये मला दिसतो. त्यांचा हेतू अतिशय चांगला आहे, प्रामाणिक आहे आणि त्याला प्रोत्साहनही चांगल्या पद्धतीने मिळत आहे. देशभरातून देशातल्या कोण्याकोण्यातून ही माणसं शोधायची, त्यांचा सन्मान करायचा, ते करीत असलेल्या कामांचा गौरव करून त्यांना स्फूर्ती द्यायची. हे काम खरोखरच फार महत्त्वाचं आहे. मी मागच्या वेळेस अशी कल्पना मांडली होती की या संस्थेशी निगडीत असलेले आणि या समाजसेवेमध्ये ज्यांना प्रचंड रुची असलेले आमचे स्नेही डॉक्टर रोहिदास माघारे यांच्या नावाने पुरस्कार द्यावा अशी मी मागणी केली, परंतु संस्थेनं त्याचं उलट केलं. तो पहिला पुरस्कार मला दिला. मला खूप आनंद वाटला की अतिशय भर हुन्नरी माणसाचा हा किताब मला मिळाला. आमचे डॉक्टर हे 24 तास जनसेवा करत होते. ते सर्व्हिसमध्ये होते तरी जनसेवा, सर्व्हिस संपली तरी जनसेवा आणि म्हणून अशा माणसाचं काम आपल्यापुढे राहावं आणि म्हणून या पुरस्काराची निर्मिती महाजनांनी केली. मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन. या सगळ्या गोष्टीमध्ये महाजनांनी माझा उल्लेख केला. महिला बाल कल्याणच्या बाबतीमध्ये मी या राज्यामध्ये 1995 साली मंत्री होतो आणि माझ्याकडे 3 डिपार्टमेंट होते: सामाजिक न्याय, महिला बाल विकास आणि माजी सैनिक कल्याण. या खात्यात काम करत असताना योगायोगाने एक चांगली घटना मला करायला मिळाली. 94 साली देशाचं किंबहुना जागतिक महिला धोरण जाहीर झालं आणि सगळ्या जगातल्या प्रत्येक देशाने महिलांचं धोरण बीजिंगला, चीनच्या राजधानीमध्ये मांडायचं असं ठरलं आणि योगायोगाने ते काम माझ्याकडे आलं. मी त्या खात्याचा मंत्री होतो. मी विचार करत होतो की महिलांना काय दिलं पाहिजे, कारण त्यावेळेची परिस्थिती 49% महिला आणि 51% पुरुष अशी संपूर्ण राज्याची होती. आणि मग असं वाटलं की या अशिक्षित महिलांचं प्रमाण जरी जास्त असलं तर त्या कधी सुशिक्षित होणार आहे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना राजकारणात सुद्धा आणलं पाहिजे, त्यांना नोकरी पण मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा मी भाग लक्षात घेऊन 33% आरक्षण जे 1995 डिक्लेअर झालं ते सामाजिक संस्थांना निवडणुकीच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी 33% महिलांना आरक्षण दिलं आणि 30% आरक्षण हे ज्या ठिकाणी पुरुष काम करतो, सरकारी किंवा निम सरकारी, त्या लोकांना 30% आरक्षण दिलं आणि त्यामुळे महिलांची संख्या नोकरीमध्ये जी आज जास्त दिसते त्याचा हा परिणाम. आता तर राजकीय क्षेत्रामध्ये 50% आरक्षण आलेलं आहे. अशा पद्धतीनं काम करत असताना सर्वांना न्याय द्यावा अशा प्रकारचं काम केलं. मागासवर्गीय समाजासाठी समाज कल्याण खात्यामध्ये मी असताना हे त्यांचं एक वेगळं बजेट असतं, ते कधी दिलं जात नव्हतं. ते बजेट मी वेगळं केलं आणि आज संपूर्ण आदिवासी समाज, मागासलेला समाज हा अतिशय सन्मानानं जगतो. त्या बजेटमुळे आज 95 साली 1100 कोटी रुपये बजेट होतं समाजात यायचं, आज 13,000 कोटी रुपये बजेट आहे. त्यामुळे आमच्या मुलांचा शैक्षणिक खर्च,
त्यांच्या ज्या काही फी या सगळ्या गोष्टी खर्च होतो. अशा प्रकारचं काम करीत असताना मुलांची जेव्हा आम्ही कसरती बघतो, मेहनत बघतो, तेव्हा आम्हाला आनंद वाटतो की आज मुलं शिक्षणामध्ये अग्रगती करतायत, मोठमोठ्या कला कौशल्यामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि हे पाहून खऱ्या अर्थाने आनंद होतो. अशाच पद्धतीने आपण प्रगती करत राहा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक नाव तुमचं करा अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत.